नमस्कार मंडळी, कसे आहात? अमेरिकेत आल्यानंतर ह्या गोष्टी करू नका. त्यापैकी नंबर 1 म्हणजे इथे आल्यानंतर आपण आपल्या भारतात हे सगळं इझिली अवेलेबल व्हायचं, हे असं मिळायचं तसं मिळायचं, ह्या गोष्टी इकडे आल्यानंतर कम्पेअर करू नका. कारण आपण दुसऱ्या देशात आलो आहे, इथे आपल्याला त्यांच्या पद्धतीने राहावं लागेल. इथे जे मिळतं त्यातच आपल्याला समाधान मानावं लागेल. आपण परदेशात असूनही आपल्याला आजकाल इथे सगळ्या गोष्टी अवेलेबल होतात. मी 13 वर्षांपूर्वी जेव्हा इथे आले तेव्हा काहीच मिळायचं नाही. खूप लांब लांब इंडियन स्टोअर्स असायचे. हल्ली सगळीकडे आपल्या ठिकठिकाणी इंडियन स्टोअर्स भरपूर प्रमाणात मिळतात. त्यामुळे बराच वेळा असं होतं आपण कंपॅरिझन करतो, इथे हे मिळत नाही ते मिळत नाही. आपल्या भारतात आपण सहज सगळ्या गोष्टी मिळायच्या. सो हे करू नका, म्हणजे तुम्हाला इथे मग त्रास होणार नाही आणि तुम्ही समाधानी राहाल. अमेरिकेमध्ये जेव्हाही आपण कुठलीही खरेदी करायला जातो तर तिथे गेल्यानंतर तुम्ही डॉलरचं आणि रुपयांचं कंपॅरिझन करू नका. इथे जी डॉलरमध्ये किंमत आहे त्याचं मग रुपयांमध्ये आपण कन्व्हर्जन करायला जातो आणि म्हणतो की अरे डॉलरमध्ये महाग आहे आणि रुपयांमध्ये स्वस्त आहे आणि ती गोष्ट मग आपण घेत नाही. तर ही गोष्ट करू नका. प्रत्येक जण इथे आल्यानंतर पहिली गोष्ट हीच करतं, आपण नेहमी कंपॅरिझन करतो आणि मग घेत नाही. तर असं करू नका. तुम्ही ते डॉलरमध्ये कमवत आहात, डॉलरमध्येच खर्च करणार, तुम्ही ते रुपयांमध्ये खर्च करणार नाही. त्याच्यामुळे ही गोष्ट इथे अजिबात करू नका. दुसरी गोष्ट म्हणजे ही छोटीशी गोष्ट जरी संपली असेल, साधं आलं म्हणा, लसूण म्हणा, काहीही घरातलं संपलं असेल तर मोठ्या ग्रोसरी स्टोअरमध्येच यावं लागतं. आपल्याकडे कसं खाली उतरलं की असे छोटे छोटे दुकानं असतात, शॉप्स असतात, किराणा दुकान. इथे तसं नाही आहे. आपल्याला सगळ्या मोठ्या दुकानामध्येच जावं लागतं आणि मग तिथे जाऊन वस्तू घ्यावी.